नमस्कार सर्वांना. जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज सावता महाराज पुण्यतिथी या निमित्त मी मायाजोगे सावित्री शक्तिपीठ महानगर नागपूर कर्मयोगी सावता हा विषय घेऊन आपणासमोर प्रस्तुत होत आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, धन्य ते अरण रत्नांची खान, जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धारिला माळियाचा. कर्माला अनन्यसाधारण महत्त्व देणारे संत सावता महाराज यांचा जन्म पांडुरंग कृपेने परसोबा व नांगिताबाई या कष्टाळू सात्विक प्रेमळ दाम्पत्यापोटी इसवी सन 1250 शके 1172 या रोजी झाला. तो काळ भेदाभेद बेबंदशाहीचा होता. मुखी नाम हाती काम हा वसा घेऊन संत सावता महाराजांनी त्यांचं कुटुंब आयुष्यभर जगले. आई वडील वारकरी, पांडुरंगाच्या भक्तीत व नित्यकर्मात व्यस्त. छोट्या सावतोबाला मात्र सतत प्रश्न पडायचे आणि महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पांडुरंग जर देव आहे तर तो दिसत का नाही. आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी सावतोबाने थेट पांडुरंगाला गाठले आणि त्यांच्या पायी घट्ट मिठी मारली आणि सत्य उलगडत गेले. बाल सावताच्या बुद्धीत प्रकाश पडत गेला आणि त्याच दिव्य प्रकाशातून त्यांच्या मुखातून दिव्य शब्द बाहेर पडले, ते म्हणजे भाली भोळी करीन सेवा, माना देवा तुम्ही धन्य. सावता म्हणे रुक्मिणीवरा, अहो अवधारा वचन माझे. सावता महाराजांचा मळा फळाफुलांनी व भक्तिरसाने फुलला होता आणि ते म्हणतात, आमुची माळियाची जात, शेत लावू बागाईत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावत्याने केला मळा, विठ्ठल देखिला डोळा. असे हे सावता महाराज सावतोबाची मुलगी नागू हिची पांडुरंगाला द्यावयाची फळांची टोपली वारकऱ्यांनी अव्हेरली तेव्हा संत सावता म्हणतात, वारी करिता धर्मरूप, परी साधिता अधर्म पाप, दुरी तुम्हा देवरूप, विपरीत मापची पदरी. अशा ह्या कर्मयोगी सावता महाराजांचा अनंतात विलीन होण्याचा क्षण म्हणजे शके 1217 म्हणजे 30 जुलै 1295 रोजी संजीवन समाधी घेऊन ते अनंतात विलीन झाले, पांडुरंगाला एकरूप झाले. सावता महाराजांना परत विनम्र अभिवादन. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी.